18 नोव्हेंबर रोजी सचिनभाऊ कदम वेलफेअर फाउंडेशन आणि QJPR ग्रुपच्या वतीनं जो आम्ही पश्चिम महाराष्ट्रामधला भव्य दिव्य असा जो नोकरी मेळावा मी घ्यायला लागलेला आहे, या नोकरी मेळाव्याची प्रसिद्धी वाढल्यामुळं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्याही बाहेरनं आता आम्हाला फोन येऊ लागलेत. आता फोन सगळ्यांचेच आम्हाला घेता येईना झाले आहेत आणि अनेकांची वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळं त्या सर्वच लोकांच्या प्रश्नांना उत्तर म्हणून हा आम्ही व्हिडिओ प्रसिद्ध करतोय की ज्या लोकांना ती प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत ती उत्तर आता आम्ही तिघं मिळून तुम्हाला देत आहोत आणि त्यामुळे या ठिकाणी बसलोय. आता तुम्हाला सांगतो की गायकवाड साहेब अशी परिस्थिती झालेली आहे की मला असे प्रश्न येतात की भाऊ आमचं शिक्षण कमी आहे, काय फोन येतात की भाऊ आम्ही अपंग आहे, काय फोन येतात की आम्ही उच्च शिक्षित आहे, काय फोन येतात फक्त सांगलीच्याच लोकांना मिळेल का, आणि काय फोन असे येतात आम्हाला भारताच्या बाहेरच्या पण नोकऱ्या आहेत का, असे प्रश्न येतात. यावर आपण काय उत्तर द्याल? सर्वप्रथम भाऊ मी तुमचं खूप खूप पहिला धन्यवाद. विज्ञानजी तुमचं मी खूप धन्यवाद मानतो की हा नोकरी मेळावा ज्या पद्धतीने तुम्ही मला सहकार्य करून हे मोठ्या प्रमाणात तुम्ही सचिनभाऊ वेलफेअर फाउंडेशनची एक जोड QJPR ला दिली, त्याचं मी खरोखर मनापासून तुमचा धन्यवाद मानतो. कारण माझ्या आयुष्यातला आणि हा QJPRच्या आयुष्यातला किंवा त्यांच्या करिअर मधला हा सगळ्यात मोठा नोकरी मेळावा आहे. आतापर्यंत 12 नोकरी मेळावा घेतले, पण हा 13वा नोकरी मेळावा. तसं बघायला तर हा सांगली जिल्ह्यातला एवढा मोठा नोकरी मेळावा, पश्चिम महाराष्ट्रातला एवढा मोठा नोकरी मेळावा हा पहिल्यांदा भरतोय आणि हा एक हायटेक पद्धतीने आपण घेतोय. आणि अशी संकल्पना लावून हे जे लोकांच्या पर्यंत आपण पोहोचणार आहोत ते एक अप्रतिम असणार आहे. राहिली गोष्ट हा तुमचा जो प्रश्न मला केला होता की बाबा कोणाकोणाला जॉब मिळणार आहे, ह्याच्यामध्ये ज्याचं शिक्षण काहीच झालेलं नाहीये अशा सगळ्यांसाठी, आणि ज्याचं 8वी झाले, 7वी झाले, 5वी झाले, 10वी झाले, ह्या सगळ्यांसाठी, ITI झालेल्या लोकांना ह्या सगळ्यांसाठी हा जॉब मिळणार आहे. अगदी ज्या लोक MBBS किंवा जे PhD करून जे पुढे जातात की जे वकील होतात त्या लोकांसाठी सुद्धा जॉब ओपनिंग आपल्याकडे आलेले आहेत. आणि ही सगळ्यात कौतुकाची बाब आहे की एवढे मोठ्या प्रमाणात कंपन्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ओपनिंग्स, आणि ह्या सगळ्यांसाठी आपण एकाच व्यासपीठावरती एकाच ठिकाणी ह्या सगळ्या कंपन्या बसवल्यामुळं सगळ्या मुलांना हा एक चांगला एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल, एक काय म्हणतात एक सुवर्ण क्षण त्यांना मिळेल की एकाच वेळेला कुठेही न जाता की एकाच ठिकाणी सगळ्या कंपन्यांचे इंटरव्ह्यूज त्यांना देता येतील. विज्ञानजी, मला तुम्ही सांगा की आपण या नोकरी मेळाव्याचे एक प्रकाशक म्हणून मला साथ द्यायला लागलेला आहे. जो आपण या 8 दिवसामध्ये प्रकाशनाचं आपण जे काम उचललंय, तुम्ही हाती घेतलंय, याच्यातून तुमच्याकडे काय प्रतिक्रिया आल्यात का? भरपूर प्रतिक्रिया आलेत, खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया यायला लागलेत. म्हणजे काही कर्नाटकातली पण मित्र आहेत, मुंबईतली पण आहेत, सगळीकडचे आहेत, ते इतर रहिवासी आहेत. त्यांचे काही छोटे छोटे जे प्रश्न होते की शैक्षणिक बाबतीत, कोण मला फोन केले मी IT झालेलो आहे, कोण म्हणतं मी केमिकल इंजिनियर आहे, कोण म्हणतं मला मेकॅनिकल इंजिनियर आहे, कोण म्हणतं मी ग्रॅज्युएट आहे, कोण म्हणतं मी 10वी नापास आहे. तर हे जे प्रश्न आहेत लोकांचे छोटे छोटे, मी कधी कुठल्या नोकरी मेळाव्याला गेलो नाही, परंतु ह्या नोकरी मेळाव्याला मी एवढं उत्सुक आहे कारण की मी जो अभ्यासक्रम वाचलेला आहे त्यामध्ये गायकवाडजींनी जे बोललं किंवा सचिन भाऊंनी त्यांना जो प्रश्न विचारला की सर्व सिस्टीम जी आहे व्यवस्थित लावलेली आहे, लोकांना किंवा विद्यार्थ्यांना तिथं आल्यानंतर ज्या पद्धतीनं प्रशिक्षण मिळून त्यांचा वे आउट होणार आहे की बाबा तुम्ही इंजिनिअरिंग झालेला आहात तर तुम्ही इथं जायचं आहे, तुम्हाला इथं संधी आहे. म्हणजे मला वाटतं 10,000 पासून 2 लाखापर्यंतचं पॅकेज जे आहे ते तिथं आहे, अनलिमिटेड. म्हणजे आपण बघतो की काही नोकरी मेळाव्यात असं झालंय की विद्यार्थी येतात परंतु त्याचा जो फॉलोअपची सिस्टीम आहे ते कमी जास्त होतं, म्हणून तिथं त्यांना जॉब अलॉटमेंटचा विषय होत नाही. परंतु इथं जी QJPR जी संस्था आहे ही ते फॉलोअप घेऊन त्यांना जोपर्यंत नोकरी नाही लागत, म्हणजे आलं आणि गेलं असं नाही, जोपर्यंत नोकरी नाही लागत तोपर्यंत फॉलोअप तो तिथं सोडणार नाहीयेत. त्यामुळे एक वेगळा प्रकल्प घेऊन सांगलीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरी मेळावा सचिन भाऊ कदम आणि विज्ञान माने ऍज ए प्रेझेंटर आम्ही तुम्हाला तुमची साथ देतोय. त्यामुळे समस्त सांगलीकरांना महाराष्ट्रकरांना कुठंतरी तिथं आल्यानंतर हजारोच्या संख्येने येणार आहेत. त्यामुळे चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्यांना आपण मिळून त्यांना कंपनीज देऊ आणि जास्तीत जास्त अपॉइंटमेंट लेटर देऊ हे मी व्हिडिओद्वारे सांगतो. अजून एक सांगायचं आहे तुम्हाला की साधारण 150 ते 200 कंपन्या, त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल, ऍग्रिकल्चर, फाउंड्रीज, फॅक्टरीज, फार्मा, अगदी अब्रॉड सुद्धा त्याच्यामध्ये काही, म्हणजे आता कॅनडाच्या काही ओपनिंग्स आणि त्यांचे काही हे आले, त्याच्यामध्ये ITI BTI हेल्पर अशा सुद्धा ओपनिंग आहेत. जे स्टार्टिंग पॅकेज 1.5 लाख ते 2 लाख पॅकेज आहे, जेवण खाणं पिणं सगळं त्यांच्याकडं, फक्त पासपोर्ट
पासपोर्ट सुद्धा नसेल तर ते पासपोर्ट सुद्धा आपण काढून द्यायची व्यवस्था करू आणि त्यांना ते आता परदेशामध्ये द्यायची व्यवस्था करू. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला इथे तर नोंदणी शुल्क फ्री आहे. आणि हे एक भाऊनी खूप चांगलं केलंय की माझ्या येणाऱ्या सगळ्या तिथल्या उमेदवारांना हे नोंदणी शुल्क फ्री व्हायला पाहिजे, त्यांना कुठले चार्जेस नाही पडले पाहिजेत. आणि अशा रीतीनं आपण ते फार मोठ्या प्रमाणात कार्य करणार आहोत. आणि हे सगळं तिथं जे येणार आहे, तुम्ही जे मगाशी बोलला नोंदणी शुल्क फ्री, नोंदणी शुल्क फ्री, रुपये खर्च नाही, लक्षात घ्या. आणि ज्या मुलांना जे मगाशी तुम्ही बोललात की एमकॉम किंवा बीकॉम झालेल्या लोकांसाठी तिथं आपण काही काउंटर्स उभे करतोय की बाबा ज्याचं शिक्षण कमी झालं आणि ITI म्हणजे 12वी ITI पर्यंतसाठी एक सेपरेट हेल्प डेस्क आहे. नंतर एमकॉम बीकॉम टॅली बिली झालेल्या लोकांसाठी हेल्प डेस्क वेगळा आहे. म्हणजे त्यांनी तिथे यावं आणि मला कुठून इंटरव्ह्यू द्यायचा आहे याचे सुद्धा माहिती देणारे असे 8 काउंटर आपण तिथे ठेवलेत. 8 काउंटर. मग त्याच्यामध्ये एमकॉम म्हणजे बीटेक एमटेक अशासाठी लोकांसाठी वेगळं काउंटर आहे. म्हणजे त्यांनी तिथं वरती बोर्ड असणार आहे आणि डायरेक्ट तिथं जायचं आणि त्यांच्या एज्युकेशन प्रमाणे तिथं काय ओपनिंग आहेत तिथं व्हॉलेंटियर आणि आपले कार्यकर्ते असणार आहेत आणि ते त्यांना गाईड करणार आहेत. असे 8 काउंटर आपण तिथं उभे केलेत. आणि त्या काउंटर बरोबर आपण तिथे एक्सपो पण भरवतोय. तो पण एक चांगला आपला योग पण आहे. मुलं ज्या वेळेला QJPRचा ऍप डाउनलोड करून घेतील तिथं वरती जॉब फेअर नोकरी मेळाव्याचा एक बॅनर आहे. म्हणजे वरती बॅनर ते बटन आहे ऍक्च्युली, त्याच्यावरती हाताचं चित्र आहे भाऊ त्याच्यामध्ये. त्याला आतमध्ये क्लिक केल्यानंतर आतमध्ये जाऊन त्याला जॉईन नाव असं करता येतं, म्हणजे सहभागी होता येतं. एकदा सहभागी झालं की आतमध्ये त्याची सगळी माहिती भरायची सोय त्याच्यामध्ये केलेली आहे भाऊ आपण. आणि त्याच्यामध्ये माहिती भरायची सोय जे काही जॉब ओपनिंग आहेत 11 तारखेपासून 18 तारखेपर्यंत सगळ्यांना जॉब ओपनिंग दिसायला लागतील विज्ञानची. त्यात खूप भारी करते. आणि त्याच्याशिवाय 11 तारखेपासून 18 तारखेपर्यंत जे काही जॉब ओपनिंगला समजा मला एक 6 जॉब चांगले वाटले किंवा 5 जॉब चांगले वाटले आणि मी त्याला अप्लाय केलं तर त्या कंपनीला रिझ्यूम जाऊन पडतो. क्या बात. हो, रिझ्यूम जाऊन पडतो. ऍपमध्ये जे परदेश जे आहेत आपण तुम्ही विश्लेषण द्याल का की कुठले कुठले परदेश आपण कॅनडा आणि लक्झमबर्ग. ओके. ह्या परदेशी कंपनी आहेत आणि ह्या देशात लक्झमबर्ग. ह्याच्याशिवाय आपल्या जे आता जे आपण जॉब तिथं देतोय त्या ऍपच्या माध्यमातून ज्या वेळेला ती मुलं एखाद्या जॉबला ऍप अप्लाय केला त्यांनी एकूण 6 अप्लाय करता येतात त्यांना. आणि कार्यक्रमा दिवशी म्हणजे 18 तारखेला सकाळी त्या ऍप मध्ये सुद्धा तरी कुठल्या रूम मध्ये त्यांचा इंटरव्ह्यू आहे हे सुद्धा त्यांना बघायला मिळणार. हे एक हायटेक आहे. एक हायटेक आहे. नव्हतं नवल वाटलंय. खूप आनंद आहे मला की अशा हायटेक नियोजनात आम्ही आहोत. त्यामुळे प्रेक्षकांनी 100% 18 तारखेला तिथे येऊन आपली जी नोकरी आहे ही पक्की करावी हेच मी विनंती करेन. QJPR नावाचा ऍप मात्र आठवणीने डाउनलोड करा आणि आपली सगळी माहिती भरा जेणेकरून त्या कंपन्यांना सगळी माहिती दिसेल, जेणेकरून तुमचा इंटरव्ह्यू घेताना त्यांना सोपं जाईल. म्हणजे एकंदरीत मला साथ देणारे विज्ञान माने आणि मारुती गायकवाड सर याने आपल्याला बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की नोकरी मेळावा आम्ही घेत असताना किंवा यापूर्वी ज्या लोकांनी नोकरी मेळावा घेतला याच्यामध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे कारण आमचं विजन पण मोठं आहे. आणि आमचा जरी पहिला नोकरी मेळावा असला तर विजन मोठं धरून आलेलं आहे की जसं विज्ञान माने म्हणले की या नोकरी मेळाव्यात तुम्ही आलात आणि तुम्हाला नोकरी नाही जरी मिळाली तर त्याचा फॉलोअप गायकवाड सरांच्याकडे होत राहणार आहे की जेणेकरून त्याला दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीत जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या फॉलोअप मध्ये राहणार आहे. एक पालक जसं आपल्या मुलाचं कर्तव्य पाळतो तसं आम्ही त्या मुलाचं पालकत्व घेतोय इनडायरेक्टली. अशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे. तर त्या BP कॉलेजमध्ये आपण आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आणखी काय लोकांना असं संभ्रमावस्था आहे की गायकवाड साहेब ते म्हणले की आम्ही आल्यानंतर तिथं आम्हाला कसं कळणार काय कळणार. तर आपण त्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक कॅन्डिडेटला आपण एक पुस्तक देतो की ज्या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती मिळेल की जिथं 200 कंपन्या बसलेल्या आहेत त्या कंपन्या कोणत्या आहेत, त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीची कोणत्या क्वालिटीची कोणत्या शिक्षणाची मुलांची गरज आहे अगर मुलींची गरज आहे अशी सगळी नोंद त्याच्यामध्ये असेल. आणि ते पुस्तक पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्या शिक्षणाला क्वालिटीला असणारी कंपनी कोणत्या रूम मध्ये बसलेली आहे त्याचा रूमचा नंबर माहिती संपूर्ण पुस्तकामध्ये मिळणार आहे. इतकं सिस्टमॅटिक पद्धतीने आम्ही चाललेलं आहे आणि त्याची ऍड त्याचं सर्वत्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या साथीला विज्ञान माने आहेत. आणि विज्ञान माने आता राहिलेल्या 8-10 दिवसामध्ये काही सेलिब्रिटीजना पण त्यांनी निमंत्रित करून त्यांच्याकडून सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अनेक मोठमोठे आपण होर्डिंग्स लावतोय आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या
मी आयुक्तांना पण भेटलेलो आहे आणि शेवटच्या 8-10 दिवसामध्ये आचारसंहितेचा विचार करून जर आपल्याला आचारसंहिताची बाधा नाही आली तर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या संपूर्ण घंटा गाडीवरती सुद्धा अनाउन्समेंट केली जाणार आहे. तर इतकं सहकार्य मला अनेक थरातून मिळायला लागलेलं आहे आणि असंच सहकार्य तुमचं सुद्धा मिळावं. जे माझा हा व्हिडिओ पाहतात त्यांनी आम्हाला सहकार्य करा. हे काम समाजाचं काम आहे. आजचा तरुण बदलला, आजचा तरुण जर समजा आपण वाचवला तर उद्या देश वाचणार आहे. आजचा तरुण बिघडला तर उद्या देशाला बाधा येणार आहे. म्हणून तर आपली साथ हवी, आपण द्याल एवढीच अपेक्षा करतो आणि आम्ही थांबतो. धन्यवाद.